नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नरवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते। तर आपण याच्या आधीचे दोन व्हिडिओ घेतले। आपण सराव संच 7.1 कुठला सराव संच 7.1 इयत्ता 10वीचा भाग 2 चा आपला महत्व मापन या धड्याचा 7.1 मध्ये आपण आतापर्यंत 9 गणितांचा अभ्यास केलेला आहे दोन व्हिडिओमध्ये। तर आता आपले राहिलेले आहेत फक्त 3 गणित। या 3 गणितांमधला आपण 10वं गणित घेतोय सराव संच 7.1 मध्ये। तर आकृतीमध्ये मुलांचे खेळणे आहे, ते एक अर्धगोल व शंकू यांच्या सहाय्याने केले आहे। तर खेळण्याचे घनफळ व पृष्ठफळ काढा। बघा, हे खेळणं दिलेलं आहे। तर हे खेळणं कशाचं तयार केले? खालचा भाग आहे अर्धगोल आहे आणि वरचा भाग शंकू आहे। म्हणजे शंकू आणि अर्धगोलाचं मिळून आपल्याला एक खेळणं तयार केलेलं आहे। तर आता आपल्याला ह्या खेळण्याचं काय काढायला सांगितलंय? या खेळण्याचं सांगितलं आपल्याला घनफळ व पृष्ठफळ काढा। आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल? बघा, हे शंकू दिल्यावरचा शंकूची उंची आणि शंकूची त्रिज्या दिली आहे। आता शंकूची उंची आणि त्रिज्यावरून आपल्याला शंकूची तिरकस उंची काढावी लागेल, तिरकस लांबी काढावी लागेल, म्हणजे ती एल ती आपण काढू शकतो सूत्रानुसार। त्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल? बघा, शंकूचं घनफळ काढायचं, शंकूचं पृष्ठफळ काढायचं। त्याच्यानंतर अर्धगोलाचं घनफळ, अर्धगोलाचं पृष्ठफळ काढायचं आणि सगळ्यांची बेरीज करायची। मग काय घेतलं आपण? खेळण्याच्या शंकू आकृती भागासाठी म्हणजे वरच्या भागासाठी आपल्याला काय काय दिलंय? बघा, आर दिले आपल्याला 3 सेंटीमीटर रेडियस आणि हे काय आहे? एच बरोबर 4 सेंटीमीटर। आपल्याला काढायचे काय? आधी एल काढायचे। तर एल काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याकडे सूत्र आहे एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग, 3 चा वर्ग अधिक एच म्हणजे 4 चा वर्ग, म्हणजेच काय 9 अधिक 16 बरोबर 25। आपल्याला काय मिळालं? एल वर्ग बरोबर 25। आता काय करणार? दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून घ्या। वर्गमूळ घेऊन एल बरोबर 5 काय मिळालं? एल बरोबर 5 सेंटीमीटर। आता एल मिळालं। आता आपण काय काढू शकतो? शंकूचं घनफळ। शंकूचं घनफळाचं सूत्र आपल्याकडे आहे शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय आर वर्ग एच। 1/3 पायची किंमत आपल्याला सांगितली 3.14। आर म्हणजे किती आहे? 3 चा वर्ग गुणिले उंची किती आहे? 4। काय येईल? 1/3 गुणिले 3.14 गुणिले 3 चा वर्ग 9 गुणिले 4, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12, म्हणजे काय होईल? 3.14 गुणिले 12। तर काय मिळेल आपल्याला शंकूचं घनफळ? 37.68। कसं आलं? 12 त्रिक 36। बघा, 36 पेक्षा थोडंसं जास्त येईल, म्हणजेच काय 37.68 घन सेमीचा घन हे आपल्याला मिळालं शंकूचे घनफळ। शंकूचे घनफळ आपल्याला फक्त शंकूचं घनफळ काढायचं होतं का? तर नाही, आपल्याला काय काढायचे आणखी? बघा, याच्यामध्ये शंकूचं पृष्ठफळ पण काढायचंय। मग शंकूचं पृष्ठफळाचं सूत्र लिहून घ्या। शंकूचे पृष्ठफळ किंवा शंकूचे घनफळ आपण इथं काढलेले खेळण्याच्या शंकू आकृती भागासाठी। मग शंकूचे घनफळ किंवा खेळण्याच्या शंकूचे घनफळ आणि इथं पण काय येईल? खेळण्याच्या शंकूचे पृष्ठफळ, कारण काय? खेळण्यामधलं शंकू आहे म्हणून खेळण्याच्या शंकूचे पृष्ठफळाचं सूत्र काय आहे आपल्याकडे? पाय आर एल। मग पायची किंमत आहे 3.14, आर आपल्याकडे 3, एल आपल्याकडे 5, म्हणजेच काय होईल? 3.14 गुणिले 15, 15 त्रिक 45, म्हणजे 45 पेक्षा जास्त असेल कारण 0.14 आहे उत्तर असेल यांचा गुणाकार 47.10। पण हे पृष्ठफळ आहे म्हणल्यानंतर याचं सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे चौसेमी आपल्याला मिळेल। त्याच्यानंतर आतापर्यंत आपण काय केलं? शंकूचं घनफळ आणि शंकूचं पृष्ठफळ काढलं। आता आपल्याला काय करावं लागेल? या अर्धगोलाचं पृष्ठफळ आणि अर्धगोलाचं घनफळ काढावं लागेल, ते काढूयात। मग आता खेळण्याच्या
खेळण्याच्या अर्धगोलाकृती भागासाठी, खेळण्याच्या अर्धगोलाकृती भागासाठी. याच्या आधी आपण काय काढलं होतं? शंकवाकृती भागासाठी, बरोबर. मग आता कशासाठी काढतोय? अर्धगोलाकृती भागासाठी. आता अर्धगोलासाठी आपल्याला आर दिली त्रिज्या. अर्धगोलामध्ये काय असेल? आर बरोबर 3 सेंटीमीटर. तर आता आपल्याला काढायचे काय? मग इथं जसं आपण खेळण्याच्या शंकवाकृती भागाचं घनफळ आणि पृष्ठफळ काढलं, तसंच आपल्याला इथं पण काढायचंय. काय असेल? खेळण्याच्या अर्धगोलाचे घनफळ, बरोबर. आता खेळण्याच्या अर्धगोलाचं घनफळाचं सूत्र काय आपल्याकडे? 2/3 पाय आर घन. 2/3 गुणिले 3.14 गुणिले 3चा घन. 2/3 गुणिले 3.14 गुणिले 3चा घन किती असेल? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 3 एक 3, 3 नवे 27, 9 दोन्ही 18, म्हणजे 18 गुणिले 3.14. तर 18 गुणिले 3.14 काय येईल आपल्याकडे? 56.62 सेंटीमीटरचा घन. हे आपल्याला काय मिळालं? खेळण्याच्या अर्धगोलाचे घनफळ मिळालं. काय? 56.62 घनसेमी. आता आपल्याला आणखी काढायचं काय राहिले की अर्धगोलाचे पृष्ठफळ, अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ काढायचे. ते आपण बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत काय काढलं? खेळण्याच्या शंकवाकृती भागाचे वक्र पृष्ठफळ किती आलं? 47.10 घ सेमी किंवा सेंटीमीटरचा घन. खेळण्याच्या शंकवाकृती भागाचं घनफळ किती आलं? 37.68 सेंटीमीटर घन. आणि आपण काय काढलं होतं? खेळण्याच्या अर्धगोलाकृती भागाचे घनफळ ते किती आलं? 56.62. आणि आपलं काढायचं फक्त एकच राहिले, खेळण्याच्या अर्धगोलाकृती भागाचे वक्र पृष्ठफळ. त्याचं सूत्र आहे 2 पाय आर वर्ग. पाय आहे 3.14 आणि आर आहे 3चा वर्ग. 2 गुणिले 3.14 गुणिले 9, 9 दोन्ही 18 आणि 18 गुणिले 3.14 आपल्याला किती मिळेल? 56.62 वक्र पृष्ठफळ आहे सेंटीमीटरचा वर्ग मिळालं. आता आपल्याला काय करायचं बघा. तर आपल्याला खेळण्याचं घनफळ आणि खेळण्याचं पृष्ठफळ काढायचे. मग काय करायचं? खेळण्याचं घनफळ काढण्यासाठी आपल्याला आधी खेळण्याच्या शंकवाकृती भागाचं घनफळ आणि खेळण्याच्या अर्धगोलाकृती भागाचं घनफळ यांची आपल्याला बेरीज करायची. मग काय करावं लागेल? मग खेळण्याचे घनफळ बरोबर खेळण्याच्या शंकवाकृती भागाचे घनफळ अधिक खेळण्याच्या अर्धगोलाकृती भागाचे घनफळ बरोबर. खेळण्याच्या शंकवाकृती भागाचं घनफळ किती आहे? 37.68 अधिक अर्धगोलाकृती भागाचं घनफळ किती आहे? 56.62. काय मिळालं? 56.62 अधिक 37.68 यांची बेरीज करा. 8 आणि 2 10, हाताला 1, 6 आणि 6 12 आणि 1 13, हाताला 1, 6 आणि 7 13 आणि 1 14, हाताला 1 5 आणि 3 8 आणि 1 9. 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे आणि काय आहे? घनफळ आहे, त्याच्यामुळं सेंटीमीटरचा घन. आता आपल्याला खेळण्याचं घनफळ मिळालं 94.30 घ सेमी. आता आपल्याला काय काढायचं? खेळण्याचं पृष्ठफळ. खेळण्याचे पृष्ठफळ म्हणजेच वक्र पृष्ठफळ. कारण का? वक्र म्हणजे हा गोल भागाचं पृष्ठफळ आणि याचा पृष्ठ कसा आहे? गोल आहे, त्याच्यामुळे ते वक्र पृष्ठफळ म्हणतात. खेळण्याचे पृष्ठफळाचं काय करायला लागेल? मग खेळण्याच्या
शंक्वाकृती, खेळण्याच्या शंक्वाकृती भागाचे पृष्ठफळ म्हणा, वक्र पृष्ठफळ म्हणा एकच आहे ह्या आकृतीसाठी बरं का. त्याच्यानंतर खेळण्याच्या अर्धगोलाकृती भागाचे पृष्ठफळ त्यांची बेरीज करा. खेळण्याच्या शंक्वाकृती भागाचं पृष्ठफळ किती आहे? 47.10 अधिक हे आताचं किती आलं अर्धगोलाकृतीचं 56.62. यांची बेरीज 0 आणि 2 2, 6 आणि 1 7, एक अंकानंतर दशांश चिन्ह 7 आणि 6 13, हाचाला 1 3 4 5 5 4 9 1 10 म्हणजे काय होईल 103.72. हे काय आहे पृष्ठफळ आहे म्हणल्यानंतर सेंटीमीटरचा वर्ग. आपल्याला काय मिळालं 103.72 सेंटीमीटरचा घन आणि काय मिळालं 94.30 सेंटीमीटरचा घन. तर आपल्याला जे सांगितलं होतं की खेळण्याचं घनफळ आणि खेळण्याचं पृष्ठफळ काढा, तर आपण काढलं. खेळण्याचं घनफळ आलं 94.30 सेंटीमीटरचा घन आणि खेळण्याचं पृष्ठफळ आलं 103.72 सेंटीमीटरचा वर्ग. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपला दुसरा प्रश्न 11वा प्रश्न. आकृतीत दाखवल्याप्रमाणे बीच बॉलचे पृष्ठफळ व घनफळ काढा. तर काय दिलं बीच बॉलचा आकार कसा आहे बघा. इथं बीच बॉल गोलाकृती आहे आणि या गोलाकृती भागाचा व्यास किती दिला आपल्याला 42 सेंटीमीटर. मग आपल्याला व्यास जर 42 असेल तर आपल्याला त्याची आधी त्रिज्या काढावी लागेल बरोबर. मग काय आहे व्यास डी बरोबर 42 सेंटीमीटर. मग त्रिज्या कशी काढणार आपण. त्रिज्या r बरोबर d/2 व्यास भागिले 2 42 भागिले 2 2 2 4 2 1 2 21 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय मिळालं r बरोबर 21 सेंटीमीटर r मिळालं. आता आपल्याला काय काढायचे बीच बॉलचं पृष्ठफळ आणि घनफळ म्हणजेच काय गोलाचं घनफळ. मग गोलाच्या घनफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे काय गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय r घन. 4/3 पायची किंमत किती घेणार 3.14 घ्या. 3.14 गुणुले r किती आहे 21चा घन. तर काय करायचं मग 4/3 गुणुले 3.14 गुणुले 21 गुणुले 21 गुणुले 21 3 1 3 3 7 21 बरोबर आणि 7 चौक 28 28 गुणुले 3.14 गुणुले 21चा वर्ग किती असतो 441. तर आपण या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला किती मिळेल 38,772.72 सेंटीमीटरचा घन. हे काय आहे गोलाचं. गोल म्हणजेच काय बीच बॉल. गोल म्हणजेच काय आहे बीच बॉल. मग आपण काय म्हणू शकतो इथं बीच बॉलचे घनफळ. बीच बॉलचे घनफळ किती मिळालं आपल्याला 38,772.72 सेंटीमीटरचा घन. तर आता आपल्याला काय काढायचे बीच बॉलचं पृष्ठफळ. बीच बॉलचे पृष्ठफळ. बीच बॉलचे पृष्ठफळ बरोबर काय असतं 4 पाय r वर्ग बरोबर 4 गुणुले 3.14 गुणुले r म्हणजे काय 21चा वर्ग 4 गुणुले 3.14 गुणुले 21चा वर्ग 441. मग 3.14 गुणुले 4 1 4 4 चौक 16 हाचाला 1 4 चौक 16 ने 17 1764 गुणिले 3.14
असा गुणाकार करून घ्या, तुम्हाला उत्तर मिळेल 55. उत्तर काय मिळेल? 5538.96 सेंटीमीटरचा वर्ग, कारण हे पृष्ठफळ आहे. आपल्याला काय मिळालं? बीच बॉलचं घनफळ मिळालं 38,772.72 गज सेमी किंवा सेंटीमीटरचा घन, आणि बीच बॉलचं पृष्ठफळ काय मिळालं? 5538.96 सेंटीमीटरचा वर्ग. तर अशा प्रकारे आपण आपला प्रश्न क्रमांक 11 आपला सराव संच 7.1 मधला प्रश्न क्रमांक 11 आपण सोडवलेला आहे. तर आता आपण आपल्याला प्रश्न क्रमांक 12 बघायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघत असाल आपण सराव संच 7.1 मध्ये आपल्या याच्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण आपले 9 प्रश्न कव्हर केले होते. तर आज आपण बघितला प्रश्न 10वा 11वा आणि आपला सराव संच 7.1 मधला शेवटचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 12वा. तर आपल्याला एक आकृती दिली बघा. वृत्तचित्ती आकाराचा आपल्याला ग्लास दिलाय. कसा दिलाय? वृत्तचित्ती आकाराचा ग्लास दिलाय आपल्याला. वृत्तचित्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच वृत्तचित्ती आकाराचा ग्लास, बरोबर. मग हा वृत्तचित्ती आकाराचा ग्लास, या ग्लासमध्ये काय बघा, या ग्लासमध्ये पाणी आहे. या ग्लासमध्ये पाणी आहे आणि काय पाणी असून या पाण्यामध्ये काय झालेलं आहे? एक गोळी बुडालेली आहे. या अशा प्रकारची ते गोळी आहे, ती काय झालेली आहे? या ग्लासच्या भरलेल्या ग्लासमध्ये ती गोळी बुडालेली आहे. तर आपल्याला काढायला काय सांगितले बघा, या ग्लासची उंची दिली आपल्याला. या ग्लासची उंची आपल्याला दिली बघा 30 सेंटीमीटर. ग्लासची उंची 30 सेंटीमीटर आहे आणि याचा व्यास किती दिलाय? 14 सेंटीमीटर याचा व्यास आहे. आपल्याला प्रश्न काय दिलाय बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचित्ती आकाराच्या ग्लासमध्ये पाणी आहे व त्यात एक धातूची गोळी. मग धातूची गोळी किती दिली? धातूची गोळी प्रश्न क्रमांक 12वा. धातूची गोळी आहे 2 सेंटीमीटर व्यासाची गोळी. धातूची गोळी 2 सेंटीमीटर व्यासाची आहे. धातूची गोळी 2 सेंटीमीटर व्यासाची आहे आणि ती पाण्यात बुडालेली आहे. तर काय काढायचं आपल्याला? तर पाण्याचे घनफळ काढा. तर पाण्याचे घनफळ काढा. बघा काय काय दिलं आपल्याला प्रश्नामध्ये. की काय करा, एक आकृतीमध्ये आपल्याला दाखवले काय की वृत्तचित्ती आकाराच्या ग्लासमध्ये हा ग्लास पाण्याने पूर्णपणे भरलेला आहे आणि त्या भरलेल्या ग्लासमध्ये 2 सेंटीमीटर व्यासाची 2 सेंटीमीटर व्यास या गोळीचा, धातूची गोळी आहे आणि 2 सेंटीमीटर व्यास आहे. तर त्या व्यासाची गोळी पाण्यामध्ये बुडालेली आहे. तर काढायचे काय? पाण्याचं घनफळ. आपल्याला सुरुवातीला काय सांगितलं, ही ग्लास कसा आहे? वृत्तचित्ती आकाराचा आहे, बरोबर. आपल्याला काय करताना आपण काय करणार? वृत्तचित्तीचं घनफळ काढायचं, कारण वृत्तचित्ती आकाराच्या ग्लासचं घनफळ काढायचं. त्याच्यानंतर या धातूच्या गोळीचं पण घनफळ काढायचं आणि काय करायचं? वृत्तचित्ती आकाराच्या ग्लासच्या घनफळातून जर आपण गोळीचं घनफळ वजा केलं तर आपल्याला पाण्याचं घनफळ मिळून जाईल. मग सुरुवातीला काय करा, आपल्याला ग्लासची उंची दिलेली आहे. तर ग्लासची उंची किती आहे? h बरोबर 30 सेंटीमीटर आणि ही काय आहे? त्याची त्रिज्या आहे किती? 14, बरोबर. ही झाली उंची. मग आणि ही काय आहे? ग्लासचा किंवा वृत्तचित्ती आकाराच्या ग्लासचा व्यास आहे. म्हटल्यानंतर आपण d बरोबर 14 सेंटीमीटर. मग आता d वरून आपण r काढू शकतो. मग काय असेल? r बरोबर d/2 बरोबर 14/2 बरोबर 7 सेंटीमीटर. म्हणून r बरोबर 7 सेंटीमीटर. आपल्याला r मिळालं. आपल्याकडे h आहे. r आणि h वरून आपण काय काढू शकतो? वृत्तचित्ती आकाराच्या ग्लासचे घनफळ. काय काढू शकतो? वृत्तचित्ती आकाराच्या ग्लासचे
वृत्तचिती आकाराच्या ग्लासचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. काय आहे? पाय आर वर्ग एच. मग काय मिळेल आपल्याला? पायची किंमत काय घेणार? पायची किंमत 3.14 किंवा 22.7 घेऊ शकता किंवा तुम्ही असेही ठेवू शकता. पाय आरची किंमत किती आहे? 7चा वर्ग गुणिले एच किती आहे आपल्याकडे? 30. काय करा मग? पाय गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 30. घनफळ आहे म्हटल्यानंतर सेंटीमीटरचा घन. क्लिअर? त्याच्यानंतर आता काय करायचं? धातूच्या गोळीचं काढायचं. धातूच्या गोळीचे घनफळ. आता धातूच्या गोळीचं घनफळ काढायच्या आधी आपल्याला काय दिले? धातूची गोळी 2 सेंटीमीटर व्यासाची आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? धातूच्या गोळीसाठी डी बरोबर 2 सेंटीमीटर. मग आर बरोबर काय असेल? d/2 बरोबर 2/2 बेक बे 1 म्हणून आर बरोबर 1 सेंटीमीटर. म्हणजे गोळीची त्रिज्या किती आली? 1 सेंटीमीटर. आता याच्यावरून धातूची गोळी कशा आकाराची आहे? गोलाकार आकाराची. म्हणून आपण काय काढू शकतो? गोलाचे घनफळ. धातूच्या गोळीचे घनफळ. धातूच्या गोळीचे घनफळ बरोबर धातूच्या गोळीचे म्हणजेच गोलाचे घनफळ पाय आर घन बरोबर 4/3 पाय आय तसंच ठेवा गुणिले 1चा घन. 1चा घन काय असतो? 1च असतो. बरोबर काय होईल? 4/3 गुणिले पाय बरोबर. काय करा? 3 ने 4ला भाग घाला. किती असेल? 3 1 3. उरला किती? 1. 1 वर 1 दशांश येईल. 1 वर 0 10 होईल. 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. म्हणजे काय मिळालं आपल्याला? 1.33 पाय. कशाचं मिळालं? 1.33 पाय सेंटीमीटरचा घन. हे आपल्याला मिळालं धातूच्या गोळीचे घनफळ. किती? हे मिळालं हे खालचं. हे कशाचं मिळालं? वृत्तचिती आकाराच्या ग्लासचे घनफळ. आणि हे मिळालं धातूच्या गोळीचं घनफळ. आता काय करणार आपण? याचा पण गुणाकार करून घेतला तरी चालेल. आपण खाली करूयात. आता काय करायचं आपल्याला? वृत्तचिती आकाराच्या ग्लासचं घनफळ आणि धातूच्या गोळीचं घनफळ. मी काय म्हटलं सुरुवातीला? वृत्तचिती आकाराच्या ग्लासचं घनफळ वजा केलं आपण कशातून? धातूच्या गोळीतून. तर आपल्याला मिळेल पाण्याचं घनफळ. म्हणून आपण काय म्हणू शकतो? पाण्याचे घनफळ बरोबर वृत्तचिती आकाराच्या ग्लासचे घनफळ वजा धातूच्या गोळीचे घनफळ. वृत्तचिती आकाराच्या ग्लासचं घनफळ इथं आहे. 7 7 49. म्हणजे काय असेल? पाय गुणिले 49 गुणिले 30 वजा 1.33 पाय. मग 49 3ला गुणलं तर येईल 147. म्हणजे 147 त्याच्यावर 0 आणि पाय वजा 1.33 पाय. वजाबाकी करा. वजाबाकी करून तुम्हाला उत्तर काय मिळेल बघा? 1468.67 पाय आणि घनफळ आहे सेंटीमीटरचा घन. काय मिळालं? हे काय आहे आपलं? पाण्याचे घनफळ. आपल्याला काय काढायला सांगितलं होतं? पाण्याचं घनफळ. तर पाण्याचं घनफळ आपल्याला मिळालं 1468.67 गुणिले पाय. इथं आपण पायची किंमत 3.14 जरी ठेवली आणि ते त्यांचा गुणाकार करून उत्तर काढलं तरीही चालेल सेंटीमीटरचा घन. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं बघा सराव संच 7.1 इयत्ता 10वीचा महत्त्वमापन या धड्यातला प्रश्न क्रमांक 10, 11 आणि 12. तर हा आपला 7.1 सराव संचचा तिसरा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे आपले 2 व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. तर अशा प्रकारे आपण सराव संच 7.1चे आपण पूर्ण सराव संच सोडवून घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.